नेपाळमध्ये जे सुरू आहे हे काही नवीन नाही, कारण नेपाळच्या इतिहासात यापूर्वी असे आंदोलन झालेले आहेत। 1950 पासूनच नेपाळच्या लोकांना लोकशाही पाहिजे होती, पण येथील राजेशाही सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतं। त्यामुळे येथील लोक तीव्र आंदोलन करायचे, जसं 1990चं जन आंदोलन किंवा 2006चं लोकशाही आंदोलन। प्रत्येक वेळेस नेपाळमध्ये सरकार बदललं गेलं आणि नवीन नेते सत्तेत आले, पण लोकांच्या जुन्या समस्या जशा होत्या तशाच राहिल्या। भ्रष्टाचार, आर्थिक समस्या, नेत्यांमधील अंतर्गत कलह नेहमी सुरूच राहिला। शेवटी नेपाळमध्ये गृहयुद्ध झालं आणि राजेशाहीला हटवलं गेलं, परंतु त्यानंतर राजकारण आणि युवा यांच्यामध्ये अजून तेढ निर्माण झाला। सध्या नेपाळमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याचं पहिलं मुख्य कारण आहे भ्रष्टाचार आणि घराणेशाही। नेपाळमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांना ज्या सुखसोयी आणि संधी मिळत आहेत त्या सामान्य लोकांना अजिबात मिळत नव्हत्या। दुसरं म्हणजे येथील बेरोजगारी आणि गरिबीची समस्या, आणि तिसरी समस्या म्हणजे सरकारच्या निर्णयांमधील अपारदर्शकता, ज्यामुळे सामान्य लोकांचा आवाज नेहमी दाबला जात होता। तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आयजी सुयोग या पेजला फॉलो करा।